जनता ही भावनिक आहे, हे आक्रमक आहे, हे कुठंतरी रस्त्यावर उतरून तोडफोड करून या गोष्टीसाठी न्याय मागण्याचा प्रयत्न करील। यामुळे ह्या अशा घटना या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात घडत आहेत। पण मला इथल्या सरकारला सांगायचं आहे की याच्यानंतर महाराष्ट्रात किंवा देशात हे इथलं सरकार जबाबदार राहील, कारण की आपण बघितलेलं आहे की न्याय व्यवस्थेसाठी कायद्यासाठी जे वकील स्वतः कोर्टामध्ये भांडत असतात, त्या वकिलांनी त्या आरोपीला वंचित बहुजन आघाडीच नाही तर संपूर्ण देशातील नागरिक ती हत्या केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी बोलतो। आणि याच्यानंतर निषेध हा केला जाणार नाही। वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जर अशी कुठेही जिल्हा महासचिव मुंबईकडे मार्गदर्शन करून त्यांना विनंती। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिप्रिय महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे आणि सर्व परिवर्तनवादी या ठिकाणी या धरणे आंदोलनाकरिता उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्रमोद देंडवे, या ठिकाणी युवक आघाडीचे अध्यक्ष श्रीकांतदादा गोगरे, महिला आघाडीच्या अध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, सर्व तालुक्याचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व बंधू आणि उपस्थित सर्व भगिनींनो, खरं म्हणजे अवघ्या 10 मिनिटं बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित आघाडीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब विजय असो, काका दिसले पाहिजे ना रे बा, फोटो काढला पाहिजे। पंजाबमधील अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या विरोधात आज आम्ही राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलं। त्या निवेदनात आम्ही सांगितलं की या घटनेच्या मागचा मास्टरमाइंड शोधून दोघांनाही एन्काउंटर केलं गेलं पाहिजे, अशी सजा त्यांना दिली पाहिजे, यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केलं।